दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या एका विद्यार्थिनीवरती सहाय्यक प्राध्यापकानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होतोय। SP कुरेकर असे या प्राध्यापकाचं नाव आहे। या प्राध्यापकाला शिक्षा व्हावी या मागणीकरता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारामध्ये ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। या प्राध्यापकाने यापूर्वी देखील असा प्रकार केला होता, त्यावेळी त्याला निलंबित करण्यात आलं होतं, मात्र सेवेत रुजू करून घेतल्यानंतर त्यानं पुन्हा तोच प्रकार केला। या प्रकरणी विद्यापीठानं चौकशीचे आदेश दिलेत, मात्र प्राध्यापकावर कारवाई होत नाही तोपर्यंत कॉलेज बंद ठेवू असा इशारा कृषी विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाला दिला आहे। शिक्षकाला शिक्षा झाली पाहिजे आणि पुढे जर यांनी काहीच कारवाई केली तर आम्ही पोलीस कंप्लेंट करू। आम्ही अजून सुद्धा पोलीस कंप्लेंट केली नाही आहे, कारण की प्रशासनाची कारवाई ते करत असं आम्ही त्यांचं मत ऐकून घेतलं, पण तसं काही झालं नाही। कंप्लेंट खूप आधी झालेली आहे, पण अजूनही कारवाई झाली। आज मुलांनी आंदोलन केलं म्हणून आज ही कारवाई झाली, नाही ते झालं नसतं। प्रकरण दाबायचा प्रयत्न केला आणि जोपर्यंत ते माणूस समोर येत नाही आम्ही पण हलणार नाही। जेव्हा आम्ही माणूस हवा अशी मागणी करतोय तेव्हा आम्ही तो माणूस तुम्हाला नाही, आम्हाला कोणालाच माहिती नाही असं आम्हाला सांगितलं जात आहे आणि त्यांना शिक्षा पण सुनावली गेली आहे, पण ती सस्पेन्शनची आणि ट्रान्सफर ऑर्डर अशी आहे आणि तात्काळ निलंबित असं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे। पण हा माणूस जिकडे जाईल तिकडे पण हेच करेल अशी आम्हाला भीती असल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।